संस्था आणि संगीत प्रेमी ग्रुप यांच्या वतीनं आज गाण्यांचा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे आणि या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून साताऱ्यामधील एक प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आणि विशेषतः शेती विषयामध्ये तज्ञ असणारे माननीय गजानन दीक्षित हे उपस्थित आहेत. त्याचबरोबर चित्रपट असेल, त्याच्यानंतर गाणी असतील, विशेषतः इंग्रजी चित्रपट असतील, नाटक असेल, साहित्य असेल, या सगळ्यावर ज्याचा विशेष अभ्यास आहे आणि अभ्यासपूर्व असं त्यांचं बोलणं आहे. ज्या डॉक्टर आहेत आणि सध्या या सभागृहामध्ये होणाऱ्या गाण्याच्या कार्यक्रमाला त्या वेगवेगळ्या पद्धतीतून माहिती सांगतात, समीक्षा करतात, अशा प्रमुख पाहुण्या सारिका देशपांडे, त्याचबरोबर विनय कुलकर्णी, राजेंद्र पाटील आणि प्रमोद लोणे हे तिघही ह्या ग्रुपच्या माध्यमातून संगीत प्रेमी या ग्रुपच्या माध्यमातून नवीन कलाकारांना गाण्याची प्रॅक्टिस करून घेतात, नवीन कलाकारांना वेगवेगळ्या पद्धतीची मदत करतात. नुकताच आम्ही पुण्यात एक कार्यक्रम घेतला होता आणि त्या कार्यक्रमाला तो विजय साबळे यांचा होता. विजय साबळे, डॉक्टर पटवर्धन, शेरकर, त्याचबरोबर पोतनीस असे होते सगळे. आणि त्या कार्यक्रमाला मी मुद्दाम श्रीपाल समितींना बोललो होतो. त्याचबरोबर कुपरचे प्रमुख नितीन देशपांडे, जे साधारणपणे 5,000 लोकांचे ते प्रमुख आहेत, त्यांना बोलवलं होतं. त्याचबरोबर स्वप्नील कोरे म्हणून सिने अभ्यासक होते. बरं, तुम्हाला श्रीपाल समितीचा 2दा फोन आला कार्यक्रम झाला, तेवढे तुम्ही फार चांगलं काम करताय. मी म्हटलं सर, इथं हा एकच कार्यक्रम झाला, पण सातारामध्ये जी संगीत प्रेमी ग्रुप आहे, जे कलाकार कार्यक्रम करतात, तर 4 दिवसाला एक कार्यक्रम इथं होतो. ते म्हणजे सध्याची आवश्यकता आहे. त्याचं कारण असं की दोन्ही पद्धती, एक म्हणजे जे ताणतणाव आहे त्याच्यासाठी संगीत आवश्यक आहे, लोक एकत्र येण्यासाठी संगीत आवश्यक आहे, आणि म्हणजे संगीत हे तुम्हाला ऊर्जा देत असतं. आणि ते त्यांनी सांगण्याचं खरं कारण असं की ते स्वतः संगीत प्रेमी आहेत. ते पूर्वी गाणी म्हणायचे, रेखांका त्यांनी लिहिलेले आहेत, नाटक लिहिले आहेत. पण सध्या त्यांचा वावर हा संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देशभर व्याख्यानाच्या निमित्तानं होत असतो. तर मला नक्की वाटलं की लेख सुद्धा मी आलेला सारिका देशपांडेनं फॉरवर्ड केला आज, की आपण सध्या बघतो चित्रपट हे थोडेसे जो म्हणतो एक वेगळा वर्ग, काही वर्ग जो आहे तो श्रीमंताचा पण आहे आणि एक प्रकारे ज्यांच्याकडची कला आहे त्यांना सुद्धा न जुमानणारा आपल्यासाठीच चित्रपट काढणारा एक ग्रुप आहे. म्हणजे आपल्याला मग त्यावेळेला सत्यजित रे सारख्याची आठवण होते, विशांता म्हणजेची आठवण होते. परंतु त्या लेखामध्ये मानव चित्रपटाची हीच केलेली आहे की आता एक नवीन पद्धतीतून त्यांचा एक ग्रुप झालेला आहे की ते देशामधल्या सगळ्यांनी मिळून चित्रपट प्रदर्शित करतात. शेवटी चित्रपट जेव्हा प्रदर्शित होतो त्यावेळेला तो सगळ्यांसाठी असला पाहिजे, विशेषतः सर्वसामान्यांसाठी असला पाहिजे. तर ते त्यांनी मुद्दा मांडलेला मला फार महत्त्वाचा वाटला की सध्या मल्टिप्लेक्समध्ये चित्रपट येतात. सातारामध्ये आपल्याला वाटत नाही, म्हणजे पुण्या मुंबईला जेव्हा बघतो तेव्हा मल्टिप्लेक्समध्ये येणारा माणूस हा सामान्य असत नाही. तो विशेषतः श्रीमंत वर्गातला असतो, ज्याच्याकडे त्रयशक्ती आहे तो असतो. पण अशा वेळेला ज्यांच्यासाठी खरा चित्रपट काढला पाहिजे तीच मंडळी तिथं चित्रपट बघायला येत नाही. आणि त्यामुळे पुन्हा एकदा आहेर वर्ग, श्रीमंताच्या वर्गाकडे तो चित्रपट झुकतोय का, जातीवादाकडे झुकतोय का, प्रादेशिक पक्षात प्रादेशिक ज्या भाषा असतात तिकडं झोपतंय का. तर चित्रपट हे माध्यम नाही, चित्रपट हे माध्यमच असं आहे की जे सर्वांसाठी आहे आणि विशेषतः समाजामध्ये ज्यांना आवश्यक आहे किंवा जो एक प्रकारचं समतोल राखला पाहिजे त्याच्यासाठी चित्रपटाचे माध्यम हे सर्वांना शिक्षित करतं. मी एवढं मगापासून का बोललो तर त्याचं खरं कारण हे आहे की या ठिकाणी आपली जी गाणी सादर होतात त्या प्रत्येक गाण्याला अर्थ आहे.
त्या प्रत्येक गाण्यातून आपण काहीतरी घेऊन जातो. हे पूर्वीच्या चित्रपटातलं होतं. जे पूर्वीचे बरेच नट तर त्या गाण्यांच्या माध्यमातून पुढे आले. मग त्यामुळं काही नट हे जे पुढे आलेले आहेत ते विशेषतः जे गायक होते म्हणजे संगीतकार होते, गायक होते, ह्याच्या दारात बसायचे की ते आमचं तेवढा बशीला लावा बरं का. परंतु आपण हे जे करतो आहोत ते नक्कीच समाजाला प्रबोधनात्मक आहे. ही जी गाणी आपल्याकडे सादर होतात त्याच्यामुळे समाजामध्ये गाण्याचा अर्थ घेऊन तो कसा घरी जाईल याचा सुद्धा आमचा विशेष प्रयत्न आहे. अशासाठी मुकुंद फडके, सारिका देशपांडेंसारखा सुद्धा मी काय करतो, मस्का मारतो म्हणतो. मस्का म्हणजे त्यांना विनंती करतो, या म्हणतो, जरा कौतुक करतो, ते असतं काय केलं पाहिजे. मुकुंद फडके, आता मुकुंद फडके इतके हुशार आहे तर सारिका देशपांडे आहे. तर माझी अशी इच्छा की त्यांच्याकडे जे आहे असं ते आतमध्ये राहायला नाही, त्यांचं बाहेर सारखं लोकांच्या पर्यंत गेलं पाहिजे. आणि आपल्या इथं गाणी ऐकणारे सुद्धा नुसतं गाणी ऐकून न जाता घरी जाऊन त्या गाण्याचं मग तुमच्या एआयच्या माध्यमातून असेल, युट्यूबवर असेल, त्याचा अर्थ शोधला पाहिजे. तर बऱ्याच गाण्यांच्यावर चर्चा युट्यूबवर मी बघत असतो. तर हे सगळं व्हावं ही आमची विशेषतः अपेक्षा आहे. मला नक्की आनंदाचा वाटतो की यातून या गाण्याच्या कार्यक्रमातून जर वाचन संस्कृती वाढीला लागली किंवा आपल्या घरातल्या नातवांना, मुलांना किंवा शेजारी पाजारी सुद्धा आपण काही देऊ शकतो आणि त्यांना वेगवेगळ्या पद्धतीची जी एक प्रकारची टेन्शन्स आहेत, त्यांना एक प्रकारचं जे एक म्हणजे आपण म्हणतो की भीती वाटते, ती भीती या माध्यमातून आणि ते येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीला तोंड द्यायला कसं तयार होतील अशा पद्धतीचा सुद्धा प्रयत्न आपण करत असतो. पुन्हा एकदा मी या ठिकाणी सारिका देशपांडे, दीक्षित, लोंढे, त्याचबरोबर राजेंद्र पाटील, विनय कुलकर्णी यांचं स्वागत करतो. या ठिकाणी चौगुले असतील सगळ्या मंडळींचं स्वागत करतो आणि सारिका देशपांडेंना विनंती करतो की आपण या ठिकाणी मागू शकतो. कार्यक्रमाच्या वेळी गाणी जेव्हा होतात तेव्हा मला काहीतरी बोलावंसं वाटतंच त्या गाण्याबद्दल आणि ते मी जरा डोक्यातून एकदम इथे स्टेजवर येऊन बोलतच असते. आता खरं तसं काही बोलण्यासारखं नाही आहे, पण आता ते म्हणजे आता गाण्याचा कार्यक्रम पण चित्रपटाविषयी आता सर बोलले म्हणून त्याच्यात भागा बघून मी जरा बोलते की खरंच चित्रपट हे खूप मोठं प्रभावी माध्यम आहे विचार पोहोचवण्यासाठी. गिरीश कर्नाड आपल्याला सगळ्यांना माहिती असतील, तर त्यांचा मी साप्ताहिक सकाळ म्हणजे जेव्हा सकाळ साप्ताहिकी साप्ताहिक सकाळ होता तेव्हाची ही गोष्ट म्हणजे मी तेव्हा 11वी 12वीत वगैरे तेव्हा मी त्यांचा एक लेख वाचला होता. तेव्हा ते म्हणाले होते की जर कुणाला तुम्ही विचारलं की तुम्ही सिनेमा का बघता, तर एक जण सांगेल प्रबोधन होतं, एक जण सांगेल सामाजिक सुधारणा होते, एक जण सांगेल. तर ते म्हटले असं एकतरी उत्तर येतं का की मला सिनेमा बघायला आवडतो म्हणून मी बघतो. प्रत्येक वेळी नॉट नेसेसरी तुम्हाला त्याच्यातून काहीतरी झाझेन असा एक शब्द आहे. झाझेनचा अर्थ आहे की काही करू नका, तुम्ही निवांत राहा, डू नथिंग असं. तर कधीतरी आपणही असं करायला पाहिजे की प्रत्येक आपला वेळ प्रॉडक्टिव्ह असायलाच पाहिजे असं काही नाही आहे. म्हणजे आता मी 10 मिनिटं गाणं ऐकते शांतपणे, तर तो माझा वेळ वाया नाही गेलेला. हे आपण गिल्ट न घेता मनात हे केलं पाहिजे की आपण तो वेळ एन्जॉय केलेला आहे. तर जशा मी म्हणजे म्हटलं आता की योग्य हातात आता कादंबरीवरती कितीतरी सिनेमे बघितले आपण. नटरंग असेल, दुनियादारी असेल किंवा अग्निदिव्य असेल, खूप सिनेमे. हे जे विषय आहेत ना, किती जणांनी या कादंबऱ्या वाचल्या असतील? खूप कमी जणांनी, ज्यांना खरोखर म्हणजे आमच्या पिढीतले किंवा आधीचे जे आहेत त्यांना वाचनाची आवड होती. पण या सिनेमांमुळे हे विषय कळले तरी लोकांना. त्याच्यामुळे चांगल्या हातात जर विषय गेला तर त्या विषयाचं सोनं होतं. तर आपण चित्रपटाकडे एक मनोरंजनाबरोबर बाकीचंही जसं साधन म्हणून बघतोय तसं, आणि असंही म्हणतात की तमाशामुळे समाज बिघडत नाही आणि कीर्तनामुळे समाज सुधारत नाही, तसंच सिनेमाचं सुद्धा आहे असं मला वाटतं. आपण एन्जॉय करूया हे काही आहे ते, आणि जर त्याच्याविषयी काही बोलावं असं वाटलं तर अभ्यास करून त्याच्याविषयी व्यक्त व्हावं. थँक्यू. प्रमुख पाहुणे उद्घाटक गजानन दीक्षित, 2 मिनिटं. सगळ्यांना अभिवादन करून मी 2 शब्द बोलतो. खरं तर मला बोलायची किंवा भाषण करायची अजिबात सवय नाही.
वाजायला लावलंय आणि यातूनच वाटतं तयार होऊन जातो. भास्कर, तर आता संगीताच्या एका कार्यक्रमाला यांनी अगदी काही काळापूर्वी मला बोलवलं होतं. 2.5-3 तास केव्हा गेले मला कळलं नाही. तेव्हा यांना म्हटलं की संगीताचा कार्यक्रम असला मला आवर्जून बोलवत जावा. मी एक किस्सा छोटा सांगतो. संगीताची जादू काय आहे? आमच्या ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटला आम्ही हे लिटरेचर बऱ्याच वेळा वाचलंय की दूध देणारे जनावर असतात, यांना जर संगीत ऐकायला दिलं तर दुधाच्या उत्पादनात फार मोठी वाढ होते. दुसरा एक रिसर्च असा आहे की काही आजारी रुग्ण आहेत की जे निराश झाले, की ज्यांना आता आपलं खरं नाही किंवा आपण मरणार आहोत असं एक निराशा मनात दाटून येते. त्यांना जर एक 3-4 दिवस संगीत ऐकायला लावलं तर ते एकदम पॉझिटिव्ह मूडमध्ये येतात. त्यांच्यात जगण्याची जिद्द तयार होते आणि काही जण बरेही झाले त्यातून. म्हणजे संगीताचा असा हर प्रकारे उपयोग खूप आहे. बोलू तेवढं थोडे उशीर होत जाईल. 2 शब्द बोलून मी